शेतकऱ्याला माहिती. शेतकऱ्याचा वापर होतो का राजकारणी? वापर कोण करून घेतो? शेतकरी हे लबाडांच्या मागं कोण? म्हणजे राजकारणी लबाड नाही तर काय, त्यांची पोळी भाजली म्हणजे ते तयार होतात. बाकी काही ते काय लाईट फोकाट म्हणले देणार आहे का? झाला आता चिप पद्धतीने तुम्हाला रिडिंग पडणार आहे. तुम्ही शेतकरी तांबाटं सुद्धा आणू शकणार. त्यांच्या हातात आले स्वतः जुनी लोक म्हणतात तुझ्या हातात ससा तोच भारती. आंबेगावचं कसं काय? आंबेगावचं काय? आंबेगावचं आहे ते आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी. नाही ते नाही म्हणायचं आपलं. पण जे आंबेगावमध्ये आज 35 वर्ष होती वळसे पाटलांना. त्यांच्या कामावर नाराज कोण नाही. शेवटी स्पर्धेला विरोधी असतोच ना. पण निवडणुकीत एवढं कसं मतदान त्यांचं घटलं? त्यांच्यासोबत एका जाडीतला बैल कमी पडल्यावर सेकंद तोटातातच का? लय वाढतात सेकंड पॉईंटमध्ये बारी जवळचा एखादा बैल कमी पडल्यावर काय होईल? जवळचा माणूस गेला म्हणजे मत घटणारच ना. ते काय उघड आहे का काय ते? हा, वळसे पाटलांची कमी सेकंदात बारी झाली ना. नाही सेकंदात कमी होऊ द्या, तो भाग नाही. शेवटी जोडीदार कमी पडल्यावर मग ती कमी सेकंदात होणार ना. सोबती जो माणूस होता तो माणूस नसल्यामुळं मग तो फरक होणारच ना. साहेबांबद्दल एवढी नाराजी का निर्माण झाली होती? नाराजी कुठं निर्माण झाली? नाराजी साहेबांबद्दल कुठं नाराजी? पण मतदान पाहता 1500 मत. अहो साहेबांबद्दल नाराजी कमी झाली. तुम्ही म्हणता नाराजी साहेबांबद्दल नाराजी कुठे? साहेबांच्या सोबत असणारी माणसं बाजूला गेली म्हटल्याच्या नंतर मतदान फुटणार ना. निकम सोडले तर कोण बाजूला गेला? देवदत्त सोडल्या वेळावर त्याच्यावर बरोबर असणारी त्याच्या चाचे गेलेच ना बाजूला. आणि वळसे पाटलांचे जे मंडळी मागची जे कार्यकर्ते त्यांच्यावर लोक नाराज असल्यामुळं तो थोडा फरक जाणवला. आणि हे काय कोण वळसे पाटील म्हणतील किंवा कोणीही म्हणतील नाही, सगळ्यांना माहितीच आहे ना काय झाले. हे याकला मी सांगण्याची काय गरज आहे? आमच्यापेक्षा त्यांना माहिती आहेच ना कशामुळं थोडंसं हे झालं आहे. आणि असं नाही, सर्वसामान्यापासून सगळ्यांना माहिती. त्याच्यात वळसे पाटील का कमी पडले आणि यांना का पडले याचा विषयच नाही ना. उघड आहे ना. देवदत्त निकम यांची लोकप्रियता आहेच ना. देवदत्तची लोकप्रियता तुम्हाला सांगतो, जो माणूस पडलीच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 25 कार्यक्रम हँडल केलं तो खचणारच नाही आहे ना. तो प्रयत्नशील आहे, तो त्याचं काम करणारच आहे. तो कामाशी प्रामाणिक आहे. त्याला काय अडचण यायची गरजच नाही ना. तो म्हणलाय का मी पडलो एखादं गोदडी घेऊन पडला असतं महिनाभर बाहेर नसतं निघलं. असं आहे ना. देवदत्त निकम यांच्याकडे चिकाटी फार आहे. भरपूर चिकाटी, मेहनत, सगळ्या गोष्टी आहेत. ते 5 वर्ष टिकेल का? परत 29 पर्यंत टिकायचं काय? टिकायला तो कोण टिकला नाही टिकला त्याच्यापेक्षा त्यांची आज तर चिकाटी दिसते. उद्याचा दिवस गुगल तर पाहिला तर दिसला. उद्या कोणी पाहिले नाही? हा, उद्या कोण पाहिले त्याच्याशी काय घ्या नाही. आज मी तामटे घेऊन येले, उद्या येईल याची खात्री. ते गावचं मार्केट, नारायणगावचं मार्केट, काय दोघात फरक काय सांगता येईल? काय नाही फरक. काय अडचण? कारभार चांगला आहे. काय अडचण? सरकार म्हटलं होतं कर्जमाफी करील. कर्जमाफी कुठं केली? करणारच नाही. ते कशाला करते? त्यास मी मागाशीच काय सांगितलं तुम्हाला, हे फक्त दाखवायला असते. त्याच्यातच आलं ना सगळं. आता राजकारणी मंडळी शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करतात. निवडून आले का शेतकऱ्याला विसरून जातात. असं नाही म्हणता येत. राजकारण हे सगळ्या गोष्टींनी करावं लागत. शेवटी तुम्ही घरात जरी माणूस असला, जरी पोराला म्हणला तुला कापड 500 रुपयाची घेईन, पण आर्थिक परिस्थिती खालावलीच्या नंतर तो घेऊ शकत नाही. जसं शासन हे कुटुंब जे ना, उद्या अर्थव्यवस्था असेल तसं जरी काही म्हटलं असेल मतदारांना, शेतकऱ्यांना, ते सगळं आश्वासन पूर्ण होणं इतकं सोपं नसतं. जरी कोणाला किती अपेक्षा वाटली असं नाही ना. आपण एखादीच बाजू घेऊन चालत नाही. एक शेवटचा प्रश्न, आंबेगावच्या विकासाला वळसे पाटील सरस का देवदत्त निकम सरस? अहो वळसे पाटील हे सत्य ते, हा सत्यतच नाही आला हा तर याचाच हा सरस का तो सरस कसा म्हणता येईल? ज्यांच्याकडं 35 वर्ष सत्ता आहे त्यांनी जे आंबेगाव तालुक्याचा विकास केलेलाच आहे ना. यांच्याकडे येईन नाही होईल तेव्हा तो प्रश्न आहे. आता विकास 35 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे ना. कोण सरस हे कसं सांगता येईल? कारभारच नाही दिला, पाणी भरायला म्हणायचं तो कामं नाही केली. सत्ताच नाही अजून. नाही विषयच नाही ना. चला, जनसेवेसाठी कोण सरस, निकम की वळसे पाटील?
कोणीच कमी नाही. जनसेवेकरता वळसे पाटील कमी आहे आणि देवदत्त लई असं काही नाही. जनसेवा हे दोन्ही करतात म्हणूनच एका पारड्यात तोलल्यात ना. असं नाही ना यांनी काही नाही केलं ना, हा असं नाही. जे समाज मान्यता आहेच ना दोघांना. 1000 आणि 1200 मत नाही काही हे काय मत नाही ना. आमदार झाल्यासारखाच आणि विजयी झाले, पण एवढे वर्ष मंत्री राहिले आणि कमी मतांनी विजयी झाले. मी काय सांगितलं, एक जाडीतला बैल जवळून कमी पडलीच्या नंतर तो फरक आहे. तो एखाद्याला नाव ठेवणं फायदा नाही त्याचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.